ओम नमो आद्य सर्वांना. तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. तुळशीचा विवाह कसा करायचा या चुका अजिबात करू नका. कधी करावा, शुभ मुहूर्त कोणता, अशुभ मुहूर्त कोणता, पूजेचं साहित्य काय लागणार आहे, मंत्र कोणते बोलायचे आहेत, नैवेद्य कोणता द्यायचा आहे. अगदी सोपी आणि साधारण तुम्हाला इथे पूजा मांडणी करायची आहे. तर या पूजाने केल्याने, तुळशीचं लग्न केल्याने तर काय होतं, याचे परिणाम काय होतात, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, तुळशीचं लग्न भगवान विष्णूशी केलं जातं. यामागे धार्मिक आणि आध्यात्मिक दोन्ही कारणं आहेत. तुळशी देवी म्हणजेच लक्ष्मीचं रूपसुद्धा आहे. तुळशीला देवी लक्ष्मीचा अवतार मानलं जातं. भगवान विष्णू हे लक्ष्मीचे पती असल्याने तुळशी विष्णूचं लग्न म्हणजेच शुभ, समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. तर तुळशी विवाहानंतर लग्नाची सुरुवात होती असं सुद्धा मानतात. तर या दिवसानंतरच लोक खरं लग्न, मंजू, गृहप्रवेश आणि असं शुभ कार्य करत असतात. नवीन वस्तूसुद्धा खरेदी करत असतात. तर घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धीसुद्धा येते. तुळशीचं लग्न केल्याने घरात शांती, प्रेम आणि आर्थिक स्थैर्य येत असतं. श्रद्धेने मानलं जातं. तुळशीचं रोप देवघरात असल्याने ते घराला नेहमी पवित्र ठेवतं. तर त्याचबरोबर भगवान विष्णूची सुद्धा आपल्याला कृपा मिळते. या दिवशी विष्णू तुळशीचं रूप केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि सर्व पाप शमील जातात असं पौराणिक कथात सांगितलं. तर त्याचबरोबर बघा, पौराणिक कथेनुसार तुळशी देवी पूर्वजन्मी वृंदा नावाची पतिव्रता स्त्री होती. तिच्या पतिव्रतेच्या शक्तीमुळे देवांना विजय मिळाला. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने तिला तुळशीच्या रूपात पृथ्वीवर जन्म दिला. तिच्या लग्नात स्वतः विष्णू शालिग्राम रूप घेतलं. म्हणून दरवर्षी हा विवाह वृंदा शालिग्राम म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी सुद्धा करण्यात येतो. तर त्याचबरोबर बघा, सांगायचं जर म्हणलं तर तुळशीचं लग्न म्हणजेच की भगवान विष्णू आणि लक्ष्मी तुळशीच्या मिलनाचं प्रतीक. तर त्याचबरोबर या विवाहाने घरात सुख, शांती, प्रेम आणि समृद्धी येते. यानंतर शुभ कार्याचं फळ सुरू होतं. त्याचबरोबर तर बघा, हा दिवस म्हणजे तुळशी विवाह अर्थात आपल्या घरातील तुळशीच्या रोपाचं आणि विष्णू त्यांच्या अवताराचं लग्न सोहळा समजला जातो. तर बघा, वार 2 नोव्हेंबर 2025 रोजी या दिवशी तुळशीची विवाहाची सुरुवात होणार आहे. तर त्याचबरोबर बघा, शुभ वेळ सकाळची आहे 9 ते 11:30 पर्यंत आणि संध्याकाळचा शुभ मुहूर्त आहे 5 ते 7:30 पर्यंत. ही वेळ चांगल्या मानल्या जातात. तर हा वेळ शुभ वेळ मानलेला आहे. तर अशुभ वेळ म्हणजेच विशेष श्लोकामध्ये दिलेले नाही, पण सामान्यपणे राहुकाल, अमावस्या इत्यादी वेळा टाळावेत. या अनुष्ठानासाठी संपूर्ण दिवस शुभ मानलेला आहे. त्यामुळे या दिवशी अशुभ वेळ कोणताही नाही आहे. ज्या दिवशी अमावस्या असेल त्यावेळी राहुकाळ असेल तर राहुकाळामध्ये आपल्याला कोणतंही शुभ कार्य करायचं नसतं. याचीसुद्धा आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. जेणेकरून आपण अशुभ काळामध्ये जे काही कार्य करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला दुष्परिणाम बघायला मिळतात. त्याच्यामुळे आपल्याला ही चूक अजिबात करायची नाही आहे. तर त्याचबरोबर बघा, तर पूजा मांडणीसाठी आपल्याला इथे काय काय लागणार आहे तर बघा, तुळशीचं रोप स्वच्छ ठेवलेलं पाहिजे. आपण जेव्हा सकाळी उठतो तर आपण सगळ्यात अगोदर घरातलं स्नान करून काम वगैरे सगळं आवरून घेतो. मग आपण जेव्हा देवाला अंघोळ घालतो, देवाची पूजा करतो, तर आपण लक्ष्मीचं रूप म्हणून आपण तुळशीला सुद्धा तिथे पूजलं जातं. आपण तुळशीला पाणी अर्पण करतो. हळद कुंकूचा आपण तुळशी मातेला मानपान देतो. तिला अगरबत्ती, धूप, दीपाचा वास आपण देत असतो. जेणेकरून आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा न येता सकारात्मक ऊर्जेचा निर्माण व्हावा. जेणेकरून आपल्या घरामध्ये, आपल्या संसारात भरभराटी निर्माण होईल. यासाठी सुद्धा आपण लक्ष्मी मातेचा म्हणजेच की तुळशी मातेचा आपण आशीर्वाद घेत असतो. तर आपल्याला इथे साहित्य म्हणजे काय लागणार आहे तर बघा, तुम्ही इथे एक तुळशीचं रोप घ्यायचं आहे. जेणेकरून तुम्ही ते रोपलेलं असन, तुम्ही त्या तुळशी मातेची पूजा केलेली असेल ते रोप तुम्हाला इथे घ्यायचं आहे. साधारणपणे आपण कुंडीत तुळशीचं रोप जे लावत असतो ते तुम्हाला इथे घ्यायचं आहे. एक कपडा किंवा तुम्ही ते साडी घेऊ शकता. तुम्हाला तुळशीला साडी नेसवण्यासाठी घ्यायची आहे. कुणी लोकं अजिबात साडी नेसवत नाही, पण तुळशी मातेच्या अंगावर एक लाल चुरणी टाकत असतात. जर तुम्हाला साडी नेसवता येत नसेल तर काही हरकत नाही. तुम्ही इथे तुळशी मातेला चुनरीसुद्धा अर्पण करू शकता. तुम्हाला इथे माळा घ्यायच्या आहेत, फुले घ्यायची आहेत, हळद कुंकू घ्यायचं आहे, अक्षदा घ्यायच्या आहेत,
फुले प्लस तुम्हाला इथे तांदूळ पण घ्यायचे आहेत, धूप घ्यायचा आहे, दीप घ्यायचा आहे, साफ पाणी घ्यायचं आहे आणि नारळ, फळ, मिठाई, दही, साखर नैवेद्य घ्यायचा आहे. आणि वर म्हणून तुम्हाला विष्णू म्हणजेच की शालिग्राम किंवा देवाची प्रतिमा किंवा फोटो तुम्हाला तिथे तुळशीसमोर ठेवायचा आहे. मंडप किंवा एक छोटा अलंकार घरातील अंगण किंवा पूजा कक्ष सजवा. तर बघा तुम्ही सजावट कशी करणार, तर बघा तुळशीच्या भोवती हलकी माळ किंवा फुले लावा. रोपाला साडी किंवा लाल कपडा नेसवा. त्याचबरोबर तुळशीच्या अंगावर चुनरी तुम्ही टाकू शकता, जेणेकरून तुळशी मातेला तिचं जे काय आहे वाचलेलं ते सुद्धा इथे मिळतं. आणि वधूप्रमाणे तुम्ही ती विष्णू शालिग्राम बाजूला ठेवा. त्यालाही कपडा व माळ द्या. मंडपात हलके रंग किंवा फुले, हलके दिवे लावून शुभ वातावरण तयार करा. तर त्याचबरोबर बघा पूजा कशी करायची, पूजेची मांडणी कशी करायची, तर बघा घरातील सर्वांनी हात धुवून पवित्र वातावरण तयार करा. तुळशीच्या रोपाला हळदी कुंकू लावून सजवा, माळ घाला. वर द्या म्हणजेच विष्णू शालग्रामेला पवित्र कपडे, माळ द्या. धूप आणि दीप लावा. रोपाच्या समोर मुकुट दीप जर असेल तर लावा. तुळशी आणि वर दोघांचा विवाह म्हणताना प्रत्येक मग मंत्र बोला. जसं की बघा ओम श्री विष्णुवाय नमः, ओम श्री विष्णुवावे नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तुळशीभोवती हलकं फेरा करा. 7 फेरे किंवा जितके शक्य असेल तितके करा. नैवेद्य अर्पण करा. नैवेद्यामध्ये तुम्ही ते फळे, मिठाई, दही, साखर, दूध हे तुम्ही ते नैवेद्यामध्ये देऊ शकता. आरती घ्या. तुळशीची आणि वरची सर्वांना सहभागी व्हा. शेवटी तुम्ही इथे प्रसाद देऊन सर्वांना खावा आणि तुळशीला नियमितपणे पाणी द्या. तर त्याचबरोबर बघा तुळशी मातेचं लग्न का करतात, तर ही पद्धत म्हणजे तुळशी विष्णू विवाह कसा करायचा, तर बघा तुळशीला वधू मानून तिच्या अंगावर साडी किंवा कपडा बांधा. वर विष्णू शालिग्रामेला वर मनुष्य समजून त्यालाही समलग्न करा. मंडप किंवा पूजास्थळ तयार करा. विधीमध्ये कन्यादान, फेरे, वचन, विचन असे घटकांचा स्पर्श करा. मात्र हे फार जटिल करायचे नाही. प्रतिमानाने करा, प्रत्येक मानाने करा. विवाह संपल्यानंतर दोघांनाही माला गोठवा, शुभकामना मागा. सर्वांनी फोटो व्हिडिओ घ्या, त्यामुळे हा दिवस नामस्मरणात तुमच्या राहील. तर त्याचबरोबर तुम्ही इथे नैवेद्यामध्ये दही साखरसुद्धा देऊ शकता, सफरचंदसुद्धा देऊ शकता. आरती करायची तुम्हाला इथे तुळशी आणि विष्णू शामलगराच्या समोर आरती घ्या. पुरुषी दुर्वा फुले अर्पण करा. तुळशीचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे, जेणेकरून घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहील. तर बघा तुळशीच्या लग्नानंतर तुळशीला रोज पाणी द्या आणि गंगाजळ किंवा पवित्र पाणी लावा. अशाने घरात समृद्धी येते अशी मानलं जाते. तर तुम्ही तुळशीचा विवाह करताना काही चुकासुद्धा अजिबात तुम्हाला त्या चुका करायच्या नाही. तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर